जय जय राम कृष्ण हरी. हरिकीर्तनात मृदंगाबरोबर झणकारतात ते हे टाळ. काशांचे हे टाळ बनवण्यासाठी अहमदनगरच्या कलमदानींच्या घरी आता त्या धातूचं ओतकाम सुरू आहे. भट्टी लावलीये. आता हे वितळवलेलं कासं डांबर मिश्रित साच्यात ओतलं जातंय. हे झाले कच्चे टाळ. त्यानंतर ते टिकावेत म्हणून त्यांना मिठाचं पाणी लावलं जातं. नंतर मशिनिंग करून त्यांना चमक आणली जाते. मग शामराव कलमदानी आपला अनुभव वापरून त्यावर नक्षीकाम करतात. त्याचवेळी या व्यवसायातल्या अडचणींची खंतही त्यांना जाणवते. आजोबा, वडील, नंतर मी, त्याच्यानंतर माझे 2 मुलं काय, आणि हा काशाचा धंदा पहिल्यापासून करतो काय. आता ते पहिले परवडत होता, आता परवडत नाही. काशाचे टाळ फक्त नगरलाच बनते. शामराव 5व्या पिढीच्या हाती हा व्यवसाय सोपवत आहेत. यातली कलाकुसर त्यांना फारशी शिकवावी लागत नाही, कारण ती अंगभूतच आहे. शंकर गेल्या 15 वर्षांपासून टाळ बनवतोय. पैसा कमी मिळतो, पण वारकरी संप्रदायाची सेवा केल्याचं आध्यात्मिक समाधान अनमोल आहे, असंही तो सांगतो. या व्यवसायात पैसा जरी कमी असला तरी वारकरी संप्रदाय, हा व्यवसाय वारकरी संप्रदायाशी संबंधित असल्यामुळे यापासून मला आत्मिक समाधान मिळतं. काशांचे हे टाळ फक्त अहमदनगरमध्येच बनतात. नगरी टाळ, पुणेरी टाळ, नेपाळी टाळ आणि झांज असे अनेक प्रकार यात आहेत. टाळांचा हाच नाद मग आपल्याला वारीमध्ये हरिदर्शनाची अनुभूती देत राहतो. साहेबराव कोकणे, IBN लोकमत, अहमदनगर.